आज ज्या परिसरात आपण आलो त्यातला रोहन विलास बोंबे याचं 2 नोव्हेंबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये निधन झालं। तत्पूर्वी 12 ऑक्टोबरला शिवन्या बोंबे 5 वर्षाची मुलगी तिचा त्या ठिकाणी बळी गेला। भागुबाई जाधव वय वर्ष 83 आजीबाई 22 ऑक्टोबरला तिच्यावर हल्ला झाला। या सर्व दुःखद वातावरणामध्ये आता ताईंनी सांगितलं आंदोलन करणं तुम्ही चुकीचं केलं नाही। आंदोलन हा लोकशाहीचा गाभा आहे। किंबहुना ज्या काही घटना घडल्या, गाड्या झाल्या, ऑफिस झालं, मी सांगितलं तक्रारी करायचंच नाही। जर का भविष्य अशा प्रकारचे जर दुःख झालं नसतं तर लोक प्रक्षुब्ध झाले नसते। आता ह्या अशा वातावरणामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले कारखान्याचे चेअरमन देवदत्त निकम, दुसऱ्या कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषदच्या सदस्य आशाताई बुचके, माजी आमदार पोपटराव गावडे, किशन शेठ मुंडे, गणेशजी कवडे, आमचे फॉरेस्ट अधिकारी जितेंद्र रामगावकर, विवेक हौसिंग, प्रशांत खाडे, गोपालराव दाभाडे, संजय शेठ पानसरे, शंकर शेठ पिंगले, शशिकांत राऊत, प्रकाश मोरे, विजय वालुंज, भाऊ भाकर, सुनेके धंडे पाटील, विजय पवार, अन्य पंचकृषीतील जमलेल्या ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, म्हणजे त्या दिवशी देवदत्त निकम आणि आशाताई बुचके यांचं माझं ओपन स्पीकरवर बोलणं झालं। मी त्यांना सांगितलं मी येणार आहे। तो कालखंड अतिशय तप्त वातावरणाचा होता। खरं म्हणजे पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा हे 2 हायटेक पद्धतीने या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता मी निर्देश दिलेले दोन्ही जिल्ह्यात। 11 कोटी रुपये पुणे जिल्ह्याकरता आणि 11 कोटी रुपये नगर जिल्ह्याकरता। आपल्याकडे हे आताच सुरू झालं, पूर्वी तेवढं नव्हतं। जसं ऊसाची लागवड जास्त झाली त्यांना असं वाटायला लागलं हा आमचा आदिवासी आहे, म्हणजे आमचं घर हे ऊसाचं शेत आहे, असे भास निर्माण व्हायला लागला। आता विदर्भामध्ये चंद्रपूर या परिसरामध्ये वाघाचे हल्ले होतात आणि झाले। त्याकरता अतिशय आधुनिक यंत्रणा वापरली गेली। सॅटेलाइटशी कनेक्ट करून इंटरनेट म्हणजे याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि जस्ट नुसतं असं तो वाघ गेला तर लगेच असा सायरन होईल की ह्या 10-12 किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना ते समजेल। तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर साधारण 1000 पिंजरे या आपल्या पुणे जिल्ह्याकरता 200 पिंजरे आले आणि आता उर्वरित आणखी 1000 आणि 200 म्हणजे 1200 पिंजरे असतील आणि ते कार्यान्वित असतील। किंबहुना फॉरेस्ट यंत्रणा सतर्क आहे आणि आजच वनताराच्या अधिकारी वर्गाशी मी बोललो। आता सध्या आपल्या रेस्क्यू सेंटरला की 40-20 आहेत आणि मी वनताराच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही लवकर, ते आलेत अधिकारी, आणि त्यांना सांगितलं ते लवकर घेऊन जा। या ठिकाणी अन्य राज्यांना बिबटे लागत असेल तिथे पण दिले जातील। आफ्रिकेमध्ये तिथे सिंह आहेत, त्या ठिकाणी आपल्याकडे नसलेले अन्य प्राणी आहेत पण तिथे बिबटे नाहीत, तिथे त्यांच्याकडे बिबटे पाठवलं होतं। पण खरं म्हणजे मगाशी वक्तव्यात सांगितलं की जीवाची किंमत तर कोणी, वस्तू खरेदी करता येईल पण जीव तर आणता येत नाही, आणि हे जीव गेले याच्याविषयी जितकं मनात दुःख आहे ते शब्दाने उच्चारणं बरोबर नाही। याकरता आता नसबंदी हा पर्याय मगाशी आशाताईंनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्याकडे तो अंतिम टप्प्यात आहे। नसबंदी केल्यानंतर बिबटे कमी होतील। तुमच्या इकडचे बिबटे आमच्या कोकणात उतरले, माळशेज घाट उतरून ठाणे जिल्ह्यामध्ये बिबट्या, आणि बिबटे भविष्य काळामध्ये हे जर बंदोबस्त नाही केलं तर गावात अशी कुत्री भटकतात तसे बिबटे भटकतील, आणि आता पण सुरुवात तशी झाली। आता या भागामध्ये ज्या सगळ्या घटना घडल्या याचं गांभीर्य निश्चितपणे
ज्याला बातमी वाचल्यानंतर मला वाटतं मी या खात्याचा मंत्री बदनाम व्हायसाठी झालो का असं वाटायला लागतं. खरं आहे की लोकांचा जीव दोष आपल्याला लागला तरी हरकत नाही, परंतु लोकांचा जीव जाता कामा नये ह्याकरता फॉरेस्ट यंत्रणा सतर्क राहणार आहे. गावागावात वनमित्र केले जातील, त्यांच्या मदतीनं सुद्धा सतर्क राहण्याचा प्रयत्न केला जाईल. आता त्यांच्या कुटुंबामध्ये कोण करता कोण असेल तर फॉरेस्टच्या नोकरीमध्ये सुद्धा ज्या ज्या घटकात खरं म्हणजे नोकरी त्याला पर्याय नाही, परंतु त्यातल्या त्यांना थोडासा दिलासा देण्याकरता तो पण प्रयत्न होईल. एकूणच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इथले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा, काल एकनाथजी शिंदे सुद्धा मला नाईक जरा याच्यावर तुम्ही अजितदादांनी पण विषय कॅबिनेटच्या काढला की तुम्ही जरा अधिक सतर्क व्हा. सतर्क झालेली यंत्रणा लोक सतर्क झालेली आणि ह्याचा बंदोबस्त करण्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य निश्चित लागेल. अधिकारी वर्ग तुमच्याशी संपर्क साधेल. आता याच्या पुढे घटना नको, झालं पुरे झालं. आणि त्याकरता बिबटे येतात एखादा महिना नसलं म्हणत तर परत आपण आपली यंत्रणा परत वीक करू नका, सातत्यानं त्याच्यावर नजर ठेवा. आणि जी चंद्रपूरला जी यंत्रणा वापरलेली आहे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून, ती पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्याला, दुसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्याला. कारण नगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील मला बोलले की शेतावर त्यांच्या मुलाचा मुलगा आणि मुलीचा मुलगा असं खेळत असताना बिबट्याने झेप घेतली. त्या ठिकाणी मध्ये कुत्रा आला म्हणून त्या कुत्र्यावर त्याने अटॅक केला. अदरवाईज त्या लहान बालकांवर सुद्धा. आता शेवटी मुलगा तो धनिकाचा असो की गरीबाचा असतो, शेवटी प्रत्येकाचा पोटचा गोला प्रत्येकाला प्रिय असतो. या घटनाबद्दल या बॉम्बे कुटुंबामध्ये जे दुःख झाले त्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता मी आलोय. त्यांचं दुःख मंत्री म्हणून आलेलो नाही, एक माणूस म्हणून मी आलेलो आहे. आणि भविष्य काळामध्ये तुमच्यावर असे प्रसंग आणि अशा बैठका घेण्याचं कधी नियोजनच आपल्याला करावं लागू नये अशा प्रकारची आशा व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांनी वन खात्याला या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता सहकार्य करावं. आणि तो गुन्हे ते नावापुरते आहेत, त्यात तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही. बाब असे की त्या बिबट्याला तर मारलाच आपण, शूट ॲट साईटच करून टाकला त्याला, तो राहिला का? आता ऍटलिस्ट तो लोकांच्या मनातला राग तरी थोडा त्यातून कमी झाला. आणि ह्याच्या पुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट याला शूट करून टाकायचं. संभव करायचे शूट ॲट द साईट. नमस्ते.